नमस्कार मित्रांनो, मी अविनाश घुटे. भटकंतीच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण सकाळी सकाळी रानातील रानभाजी गोळा करायला आलो आहे. आणि विशेष म्हणजे ही रानभाजी कुठेही मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही, त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप खास होणार आहे. तर ह्या भाजीविषयी थोडी मी तुम्हाला माहिती देतो आहे. ही भाजी पाऊस पडायच्या अगोदर 1.5 ते 2 महिने अगोदर उगवायला सुरुवात होते. आणि ह्या भाजीला आमच्या ग्रामीण भाषेत चाईचं वेल किंवा देहगडी या नावाने ओळखले जाते. तर चला आता ही वेल ओळखायची कशी ते तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, जंगल म्हटला की भरपूर प्रमाणात वेली उपलब्ध असतात. त्याच्यामुळे आपल्याला योग्य वेलीची माहिती म्हणजे योग्य भाजीची माहिती असणे गरजेचे आहे. तर आपली जी आजची भाजी आहे ती ही वेल आहे, बघा ही वेल. आणि जो वरचा लुसलुशीत भाग आहे कोवळा, तो आपल्याला घ्यायचा आहे. आणि ह्या वेलीची ओळख म्हणून बुंध्याला बघू शकता तुम्ही, जर त्याचा खोड आहे तिथे लहान लहान काटे आलेले आहेत, त्याच्यावरून ओळखू शकता तुम्ही ही वेल. आणि पावसाळी ही वेल ओळखणे खूप सोपे आहे, कारण पावसाळ्यात ह्या वेळेला जी पालवी फुटलेली आहे ती गुलाबी कलरची असते आणि पानं बदामाच्या आकाराची असतात. जसजशी पानं परिपक्व होत जातात तसतशी त्या पानांचा कलर हिरवा होत जातो आहे. आणि पावसाळीत भरपूर प्रमाणात ही भाजी माळरानावर उपलब्ध असते. तर तुम्ही कधी पावसाळी माळरानावर गेलात तर ह्या भाजीचा आपल्या आहारात समाविष्ट करू शकता. ह्या भाजीची मी रेसिपी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. भाजीची माहिती तर देऊन झालेली आहे. आता आपण ही भाजी थोडी गोळा करूया, त्याचे व्हिडिओ शूट करणार आहोत. ही भाजी एका ठिकाणी मिळत नाही, त्याच्यासाठी जास्त भटकंती करावी लागते. आपल्याला आतापर्यंत फक्त एवढीशी भाजी भेटले. तर चला आता आपण पुढे जाऊया. आपल्याला तिकडे किती भाजी भेटते ते मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. नमस्कार मित्रांनो, आता आपण ह्या भागातून आलो आहे आणि पाहिजे तेवढे आपल्याला रानभाजी मिळाली नाही. बघू शकता तुम्ही, खूप कमी आहे, कारण हा भाग पूर्ण रस्त्यालगत आहे. त्याच्यामुळे ह्या भागातली रानभाजी संडेला सुट्टी असणारे मित्र घेऊन जात आहेत. तर आता आपण इकडं टाईम न घालवता वरती जाणार आहोत. तिकडं भरपूर प्रमाणात भाजी उपलब्ध आहे. तर वरती जाण्यासाठी थोडा रिस्की म्हणजे पॅच आहे, अवघड थोडा ट्रॅकसारखा आहे, तिथून जायचं आहे. तर हा लिटल चॅम्प माझा पुतण्या, हा तो पॅच कसा कवर करतोय ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर त्याची आज कसोटी आहे, कारण तो फिरायला म्हटलं की एका पायावर तयार असतो. पहिल्या व्हिडिओमध्ये काय तो आपल्यासोबत दिसला नाही त्याची शाळा असल्यामुळे, पण आता स्वतःहून फोन करतोय की काका जायचं का फिरायला म्हणून. तर आज आपल्यासोबत आहे आणि आज त्याची कसोटी आहे थोडी, कारण की हा जो पॅच आहे तो थोडा रिस्की आहे आणि चॅलेंजिंग पण आहे. तर तिथं तो कसा चढतोय ते मी व्हिडिओमध्ये दाखवतोय. चला मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. आत्ता खरी कसोटी सुरू होणार आहे, कारण आत्तापासून चढाई सुरुवात झाली आहे.
सावकाशी आहे. पूर्ण चढाई आहे आणि पुढचा जो कडा आहे तिथं खरी कसोटी सुरू होणार आहे. आता नुसतं मोठे मोठे दगड आहेत, त्या दगडावरून त्याची थोडी चढाईला दमछाक होणारच आहे. पण पुढे जाऊन जो कडा आहे तिथं खास मजा येणार आहे. बघू शकता तुम्ही. आता इथून वरती जायचं आहे. मी पहिले वरती जातोय आणि त्याला सजेशन करतोय की वरती इथून ये, तिकडून ये, किंवा इकडं पाय टाक, तिकडे पाय टाक. तर चला पहिले आपण वरती चढूया. आपल्यासाठी पण हा थोडा चॅलेंजिंग रस्ता आहे, कारण की थोडंसं अवघड. हां चलिए. बघा लिटल चॅम्प आपला कसा वरती येतोय तो, आणि सुखरूपरित्या वरती आलाय. मित्रांनो, आपण कड्याच्या वरती आलोय. आता हा जो कडा आहे तिथून आता आपण वरती आलोय. आपला लिटल चॅम्प सुखरूपपणे वरती पोचला आहे आणि आपण इथं वरती पोचलोय तर इथं पाण्याचा स्रोत आहे. तर पूर्ण दूषित पाणी आहे. जे पक्षी असतील किंवा इथले जे जीव असतील त्यांच्यासाठी थोडा आपण इथला तो पाण्यातला कचरा आहे तो काढून बाजूला टाकूया आणि एक चांगल्या पद्धतीचं पाणी त्यांना भेटावं म्हणून थोडासा आपला हातभार लावूया. मित्रांनो, इथला जो पालापाचोळा पडलेला होता तो आपला पूर्ण काढून झालेला आहे. हा जो खड्डा आहे तो पूर्ण भरलेला होता मातीने, तो पूर्ण गाळ आपला काढून झालेला आहे. बऱ्यापैकी खोल खड्डा झाला आहे आणि जो पाण्याचा स्रोत आहे वरतून, जो पाण्याचा वरतून स्रोत आहे तो हळूहळू झिरपायला सुरुवात झाली आहे. आता खड्ड्यापर्यंत पाणी पोहोचायला सुरुवात झाली आहे. हळूहळू 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 खड्ड्यातलं पाणी भरायला म्हणजे वाढायला सुरुवात झाली आहे. खूप हळूहळू पाणी येत आहे, त्याच्यामुळं खड्डा भरायला संध्याकाळ जाईल. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या प्राण्यांसाठी थोडासा आपली हातभार म्हणून हा आपण खड्डा साफ केला आहे. आणि जे वन्यप्राणी जीव आहेत त्यांच्यासाठी आत्ता मे महिना सुरू आहे. आज 1 मे, त्याच्यामुळे मे महिन्यात पण नैसर्गिकरित्या पाणी मिळणं म्हणजे खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आपला थोडासा हातभार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. मित्रांनो, आपल्या पाणी पाजणं म्हणजे एक पुण्याचं काम समजलं जातं आहे. आणि आज आपण जो
इथं दूषित झालेला खड्डा होता, पालापाचोळा साचलेला जो खराब पाण्याचा खड्डा होता तो आपण पूर्णपणे साफ केला आहे. आणि जे वन्यजीव आहेत त्यांच्यासाठी आपण खूप एक चांगलं कार्य केलं आहे. त्याच्यामुळे आनंद खूप झाला आहे, कारण की पाणी पाजणं हा एक पुण्याचे काम असतं. तर आपण आता ज्या कामासाठी आलो या रानभाजी गोळा करायला ते काम करूया, कारण आपल्याजवळ थोडासा वेळ कमी आहे. कारण जास्त ऊन व्हायच्या अगोदर आपल्याला खाली मेन रस्त्यावर पोचायचं आहे. त्याच्यामुळे आता उशीर न करता पटापट रानभाजी गोळा करूया. नमस्कार मित्रांनो, आपली भाजी काढून झालेली आहे आणि तुम्हाला त्याची रेसिपी सांगायची राहूनच गेली. तर एकदम सोपी रेसिपी आहे. जी आपण भाजी घेतली आहे ती धुवून घ्यायची आणि लहान लहान पूर्ण कापून घ्यायचे आणि फोडणीला द्यायचे आणि पूर्णतः सुकी बनवायची. ही भाजी चपाती किंवा भाकरीसाठी उत्तम आहे. तर जेव्हा तुम्ही कधी माळरानावर गेलात किंवा असं जंगलात गेलात आणि ही भाजी तुम्हाला सापडली तर ह्या भाजीचा तुमच्या आहारात समावेश नक्की करा. खूप भारी आहे खायला. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि असेच भटकंतीचे आणि नवनवीन रानभाजीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हां, तुमच्या भागात ह्या भाजीला कोणत्या नावाने ओळखले जाते कमेंट्स करून नक्की कळवा.